डाबकी रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नाले सफाई आणि घनकचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांनी अकोला महानगरपालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटी पद्धतीने निविदा काढल्या होत्या। मात्र संबंधित कंत्राटदारांकडून प्रत्यक्षात कामे दर्जेदार व वेळेत होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। परिसरातील नाले अनेक ठिकाणी गाळाने तुडुंब भरले असून खुल्या भूखंडावरच कचरा आणि साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्यामुळे घरांमधील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून रस्त्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले। नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिका निवडणुका होऊन जवळपास 5 महिने उलटले तरी प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवकांनी परिसरातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे। वारंवार निवेदने व तक्रारी देऊनही त्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। विशेषतः पाण्याच्या टाकी परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याने हा भाग प्रशासनाने वाळीत टाकला आहे का, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला। नागरिकांनी तातडीने नाले सफाई, कचरा उचल, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देत संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। हा प्रभाग क्रमांक 9 आहे। आज आमच्याकडे जानेवारी महिन्यापासून निवडणूक झाली तरी चारही नगरसेवक यायचा पत्ता नाही। आज आमच्याकडे नाल्या एवढ्या तुडुंब भरलेल्या आहेत, इथं कचरा आहे, इथं हागणदारीचा आहे, इथं मच्छर एवढे झालेले आहेत, तरी एक बी नगरसेवक इथं पाहायला तयार नाही। व नगरसेवकांना आम्ही फोन करतो की बा अशी समस्या आहे, आमच्या इकडे संध्याकाळी लाईट नाही लागत, तरीही कुठलाही नगरसेवक यावर उत्तर देत नाही। व आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना एक इशारा देऊ इच्छितो, ज्या प्रकारे जनता या पाण्यात आहे त्याच प्रकारे नगरसेवक व महापौराच्या घरात हे पाणी आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही। आज इथं शाळकरी विद्यार्थी आहे, बाजूला योगिनी कॉन्व्हेंट ही शाळा आहे, तरीही याकडे कुणीही लक्ष देत नाही। आज या नाल्या भरून हे पाणी एकदम रोडावर आलेलं आहे। त्यानंतर आमच्या घराच्या मागे ज्या नाल्या आहेत त्या पूर्ण भरलेल्या, लोक हाताने नाल्या काढत आहेत, तरी कुठलीही नगरसेवक म्हणा, कुठलेही शासकीय अधिकारी यावर लक्ष देत नाही। फक्त महापौर, नगरसेवक यांनी त्यांचं कमिशन खाऊन घेतलं ठेकेदाराकडून, त्याला कुठलाही जॉब विचारत नाही, तो त्याच्या मनमानी कारभार करत आहे। नाल्या काढसान तर काढा, नाही काढसान तर नका काढू, तरी यावर कोणी बोलायला तयार नाही। आम्ही नगरसेवकांना ज्या विचारलं तेही आम्हाला रिस्पॉन्स देत नाही। नाल्या काढायसाठी फक्त आपण फोन लावला त्यावेळेस ते पाठवतात, नंतर ते इथं येऊन पाहत बी नाही, काही बी नाही, नाल्या काढायचंही नाही, इथं कचरा काहीच उचलायचं नाही, काहीच नाही पाहत आहेत। बस फक्त फोन लावला तितक्या पुरतं, तर त्या दिवशी येतात, नंतर महिनाभर 15 दिवस कोणीच येत नाही इकडे नाले। आता या नाल्यांचा वास येते, इथून पूर्ण लोकांना येणं जाणं करावं लागते त्या पाण्यामधूनच, नालीच्या तेच पाय सगळ्यांच्या घरात जातात आणि आमच्या इथचंच पाणी जाते नाल्यांचं, तर ते लोकही आम्हाला सांगायला येतात की तुमच्या इकडचंच पाणी येत आहे म्हणून। आम्हालाच त्रास है, आम्हालाच लोग बोलता इतना ही त्रास तो बहुत है हमारे को, नाली का, कचरे का, घर के सामने सारे डोबरा जमे हुआ है पानी का। बोले तो आते ही नहीं, सुनते ही नहीं ना, वो सीधा निकल जाते पंचमुखी चौक पे।